नमस्कार, मी डॉक्टर निनाद थोरात. मी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. स्ट्रोक टाळता येऊ शकतो. स्ट्रोक पासून बचाव हा जीवनशैलीतील काही बदलांवर अवलंबून आहे. स्ट्रोक हा अपंगत्व आणि मृत्यूचे एक मोठे कारण आहे, पण आनंदाची गोष्ट ही की हे टाळता येऊ शकतो. पहिले म्हणजे रक्तदाब. बीपी अथवा रक्तदाब हा आयडियली 120/80 ह्याच्या आसपास असणं गरजेचं आहे. जेवणामध्ये मीठ कमी घेणे व पोषक अन्नपदार्थांचं सेवन करणे, दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करणे, नाहीतर मग वॉकिंग करणे, प्रोसेस्ड नाहीतर मग प्रक्रियायुक्त अन्न हे आपण जेवणामध्ये रेग्युलरली खाणं टाळलं पाहिजे. फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स व ऑर्गॅनिक अन्नपदार्थांचा आपल्या जेवणामध्ये समावेश असला पाहिजे. धूम्रपान व अल्कोहोल या दोन्ही गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर टाळला पाहिजे. या दोन्ही गोष्टींमुळे स्ट्रोक होण्याचे प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढते. या व्यतिरिक्त कामाचा ताण, दैनंदिन जीवनात ताणतणाव असणे, झोप कमी असणे ही काही इतर कारणे आहेत. स्ट्रोकची लक्षणे ओळखणं फार गरजेचं आहे. स्ट्रोकची काही लक्षणे आपण कशी ओळखू शकतो तर ॲक्रोनिम आहे ज्याला म्हणतो आम्ही बी फास्ट, BEFAST. तर बी म्हणजे बॅलन्स, म्हणजे बॅलन्स जाणे. ई म्हणजे आईज, विजन म्हणजे दृष्टी कमी होणे, अचानक भुरकट दिसणे. एफ म्हणजे फेस, म्हणजे चेहरा वाकडा होणे. ए म्हणजे आर्म म्हणजे हात ढिला पडणे, लूज पडणे, शक्ती जाणे हाताची या पायाची. एस म्हणजे स्पीच, म्हणजे बोलणे, वाचा की अचानक तोतरी वळणे, बोबडी वळणे. आणि टी म्हणजे टाइम म्हणजे वेळेत पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जाणे. ही बी फास्ट जरी आपण लक्षात ठेवलं तरी दैनंदिन जीवनात आपण कुठल्या व्यक्तीस असं होताना पाहिलं तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो. ही लक्षणे दिसल्यास वेळ घालवू नका, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.